नवरा जाडा होता म्हणून तो बायकोला शारीरिक सुख देऊ शकत नव्हता जास्त. नेहमी तिलाच पुढे होऊन आपल्या शरीराची भूक भागवण्यासाठी त्याच्याजवळ जावं लागत असे. नवरा नेहमी हे खा ते खा करत असे. दिवसभर त्याचं तोंड बंद नसायचं. बायको आता त्याला कंटाळली होती, सांगून की जास्त जेवण करत जाऊ नकोस. त्यातच घरात एक नवीन एंट्री होते, नवऱ्याच्या भावाची. तो अतिशय देखणा होता आणि एकदम छान बॉडी मेंटेन केली होती त्यानं. आता बायको नेत्रा त्याला आधी बघत बसते, तेव्हा सासू ओळख करून देते, तुझा लहान दीर आहे हा. तोही वहिनी वहिनी करून तिच्यासोबत बोलतो. आपला नवरा किती जाड आहे तर त्याचा भाऊ किती स्लिम. आता बायको नवऱ्यासाठी आपल्या दिराकडून व्यायाम डाईट करून घेते, पण नवऱ्यामध्ये काही बदल होतच नसतो. त्यातली त्यात तिच्या मैत्रिणीही तिला आणि तिच्या नवऱ्याला बघून मजाक उडवतात तिचा. म्हणून आता त्याची तब्येत बघून ती सुद्धा चिडचिड करू लागते. कधी चुकून तिला शारीरिक इच्छा पूर्ण करू वाटलंच तर नवरा अजिबात साथ देत नसे किंवा लगेच थकून जात. त्याला लगेच घाम येत. म्हणून आता आपलं आयुष्य या माणसासोबत कसं पूर्ण होईल, मला तर सुखी राहायचं आहे म्हणत ती मात्र आता नवरा सोडून दिरावर लक्ष देते. आणि एक दिवस दीर जेव्हा घरात एकटा असतो तेव्हा ती तिची व्यथा त्याला सांगते. वहिनी, काळजी करू नका, मी आहे ना, मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल म्हणत वहिनी आणि दीर नात्याला कालिंबा फसवणारं काम सुरू करतात. आता नेत्रा ही आपल्या सगळ्या इच्छा नवऱ्याच्या भावाकडून पूर्ण करून घेत असे. तिच्या नवऱ्याकडे आता दुर्लक्ष होऊ लागलं. तो नेहमी खाण्यात बिझी असल्यानं नेत्राने त्याच्या भावाला आता निवडलं. काम आवरून ती आधी दिराच्या रूममध्ये जायची, तो पण तिची वाट बघत असे. दोघं पण गेल्या गेल्या दरवाजा बंद करत आणि आपापल्या इच्छा पूर्ण करून घेत असे. नेहमीच शारीरिक सुख घेऊन झाल्यावर नेत्रा दिराला बोलत असे, तू आलास म्हणून मी हॅप्पी आहे, नाहीतर तुझा तो जाडा भाऊ माझ्या काही कामाचा नाही. उगाच तेव्हा लग्न केलं, अजून थांबले असते तर तुझ्यासारखा नवरा मिळाला असता, आयुष्यभर खुश राहिले असते. तेव्हा धीर अमर तिला बोलतो, अशी पण नेहमी खुश ठेवेल तुला. कुणी यायच्या आत ते दोघं परत रूमच्या बाहेर येतात. आता चोरून लपून रोज नवऱ्याला अंधारात ठेवून बायको दिराकडं जायची आणि सगळं काही करून यायची. नवऱ्याला मात्र काहीच आयडिया नाही की आपल्या भावात आणि बायकोमध्ये अनैतिक संबंध आहेत. पण त्याच्या हे कधी लक्षात येईल का? बायकोला तो भावाच्या मिठीत झोपलेला बघून काय रिॲक्ट करेल? काय होईल या कथेत जेव्हा दोघांची सच्चाई समोर येईल? आणि हे सगळं कधीपासून सुरू झालं होतं? का बायको नवरा इतका आवडत असताना त्याच्या भावाच्या मागे लागली? हे सगळं ही कथा पूर्ण ऐकल्यावर समजेल. त्यासाठी कुठून सुरुवात झाली या कथेला हे बघू. आदर्श हा 25 वर्षांचा मुलगा होता. त्याची आई आणि तोच राहत असे घरात. लहान एक भाऊ होता जो शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेला होता. आदर्श खूप छान गाणं म्हणायचा, तसेच गिटार पण छानच वाजवता यायचं त्याला. पण त्याच्यामध्ये एक वाईट सवय होती, त्याला प्रमाणापेक्षा जास्त जेवण करायला आवडत असे. तो त्याच्यासमोर जे पण अन्न दिसायचं ते खात असे. दिवसभर त्याचं तोंड चालूच असे. यामुळे त्याची तब्येत खूप सारी वाढलेली होती आणि दिवसेंदिवस ती वाढतच होती. वजनावर त्याचं अजिबात कंट्रोल नव्हतं, म्हणून तो खूप गोलूमोलू दिसायचा. त्याच्या आईला तर त्याच्या लग्नाची काळजी लागून होती. आई नेहमी आदर्शला खाण्याबद्दल समजावून सांगत असे की बेटासारखं खाऊ नकोस, तब्येतीसाठी चांगलं नाही, पुढे जाऊन तुझ्यासोबत कोण लग्न करेल? तेव्हा आदर्श म्हणायचा, आई तसं पण माझ्यासारख्या इतक्या जाड्या मुलासोबत कोण लग्न करेल? एक दिवस आदर्श आपल्या मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीमध्ये गेला होता. तेव्हा त्याच्या मैत्रिणीने त्याच्याकडे गिफ्ट म्हणून माझ्या पार्टीत आज तू छान गाणं गाऊन दाखव हे मागितलं. तेव्हा आदर्श तिला नाही नको करू लागला. पण प्लीज ना, मैत्रिणीसाठी तू इतकं पण करू शकत नाहीस का? म्हणून बर्थडे गर्ल मेघा नाराज झाली. पण तिला तो लगेच बोलतो, थांब, लगेच गाणं म्हणतो. त्याला तसं पुढे बघून सगळे मुलं मुली मजाक करतात, ह्या गोलूमोलू जाडूला काय गाणं म्हणता येईल? सगळ्यांकडे दुर्लक्ष करून आदर्श गाणं गायला आणि गिटार वाजवायला सुरुवात करतो. त्याचं गाणं ऐकून सगळ्यांच्या हाताच्या टाळ्या सुरू होतात. त्याचमध्ये एक मुलगी तर आदर्शकडे बघतच बसते. तिला तो खूप आवडतो. गाणं म्हणून झाल्यावर सगळे त्याचं कौतुक करतात. ती मुलगी नेत्रा लगेच आदर्शकडे जाते आणि मैत्रीसाठी हात पुढे करते.
आदर्श पण आधी कावरा बावरा होऊन जातो, मात्र नंतर तो तिची मैत्री स्वीकारतो. आता ती त्याचा नंबर मागते. दोघांचे नंबर एक्सचेंज होतात. नेत्रा सुद्धा मेघाची मैत्रीण होती, तितक्यात ती येते, दोघांची परत ओळख करून देते. आता आदर्श जायला लागतो, पण नेत्रा ही सारखंच त्याला बघत असते. आता तिची मैत्रीण मेघा तिला बोलते, नेत्रा तू त्याच्याकडे असं का बघत आहेस? तेव्हा नेत्रा तिला सांगते, मला आवडला तो ग, किती क्यूट दिसत आहे तो, खूप छान गाणं म्हटलं त्यानं. तेव्हा मेघा बोलते, अगं नेत्रा तो कसा दिसतो हे बघ, किती तब्येत आहे त्याची ते बघ, कशी जोडी दिसेल तुमची मिसमॅच. तेव्हा नेत्रा म्हणते, नाही मला आवडला तो. आता नेत्रा ही आदर्शला फोन करते. दोघं पण फोनवर बोलतात. आता दोघांमध्ये छान मैत्री होते. दोघं पण तासनतास गप्पा मारायचे. आता असेच एक दिवस नेत्रा डायरेक्ट आदर्शच्या घरी आली. तिच्या आईला ओळख दिली आणि डायरेक्ट म्हणाली की काकू मला तुमच्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे, मला तुमच्या मुलासोबत लग्न करायचं आहे. तेव्हा आदर्शच्या आईला तर भरपूर आनंद झाला आणि तिने आदर्शला तुला ही मुलगी आवडत आहे का असं विचारलं. त्याने पण लाजून मान हलवून होकार दिला. आई मुलीला बोलली, लग्नाची बोलणी करायला मोठे लागतात. तेव्हा नेत्रा बोलली, माझे आई वडील हे दोघं पण वेगवेगळे राहतात, माझे निर्णय मी स्वतःच घेत असते, मला तुमचा मुलगा आवडला. आता आई मिठाई घेऊन यायला किचनमध्ये जाते. तोच आदर्श नेत्राजवळ जाऊन बसतो आणि विचारतो, नेत्रा मी असा जाडा आहे, माझं वजन खूप आहे, तू अशी सुंदर आहेस, छान स्लिम आहेस, तू हा लग्नाचा निर्णय विचार करून घेत आहेस ना? कारण एकदा लग्न झालं की आपल्याला आयुष्यभर सोबत राहायचं असतं. पुढे जाऊन तुला काही वाईट नको वाटायला, कारण समाजात आपली जोडी खूप वेगळी दिसेल. तेव्हा त्याच्या तोंडावर हात ठेवत नेत्रा बोलते, मला तू आवडतो, बाकी सोड सगळं, आपण लग्न करू. मनात त्याच्या हातावर हात ठेवत त्या दोघांचं लग्न होतं. त्यांची सुहागरात असते. नेत्रा नवरी बनून त्याची वाट बघत असते, पण नवरदेवाच्या कपड्यांमध्ये त्याचा जीव कोंडत असतो, म्हणून तो ड्रेस बदलतो, ज्यात त्याची तब्येत अजूनच उठून दिसू लागते. तो रूममध्ये पण मिठाई खातच येतो आणि नेत्राला बोलतो, तब्येत जास्त असल्यामुळे हे मोकळे कपडे घालून घेतले. त्याच्याकडे बघून नेत्रा जरा शांत होते, पण मी तर याचं गाणं ऐकून प्रेमात आहे म्हणून त्याला म्हणते, इट्स ओके. आता तो जाडा होता म्हणून तिला नेमकी कुठे हात लावावा, कसं जवळ जावं बायकोच्या हे समजेना. आता तर ते दोघं नवरा बायको झाले होते, म्हणून त्याची बायको पुढे होऊन पुढाकार घेते आणि त्याच्या जवळ जाऊन जाते. अशा प्रकारे त्यांची सुहागरात पूर्ण होते. खरं तर त्यांच्या आयुष्याला आत्ताशी सुरुवात झाली होती, कारण जरी नेत्रा त्याच्यावर प्रेम करत होती तरी तिच्या पण मनात खूप भावना होत्या. त्या कधीच तिच्या नवऱ्याकडून पूर्ण होत नसे. तो नेहमी खातच असे. त्याला आता असं बघून नेत्रा तर त्याचा राग सुद्धा येत असे, पण हळूहळू मी माझ्या नवऱ्यामध्ये नक्की बदल करेल असं ती ठरवते. त्याच दिवसात तिला तिची मैत्रीण भेटायला येते आणि जिजूंसोबत ओळख करून दे असं म्हणते. तेव्हा आदर्शला समोर आपल्या मैत्रिणीचा नवरा बघून तिच्या मैत्रिणीला धक्का बसतो. नेत्रा आदर्शला आत जायला सांगते. तोच आता तिची मैत्रीण नेत्राला बोलते, पूर्ण जगात तुला या माणसावरच प्रेम व्हायचं बाकी होतं का? किती मुलं आहेत जगात, दुसरं कोणी पण भेटलं असतं तुला, हा जाडा मुलगा का पसंत केला तू? तेव्हा नेत्रा बोलते, अगं त्याचा स्वभाव मन खूप छान आहे, गाणं पण खूप छान म्हणतो. तेव्हा तिची मैत्रीण तिला बोलते, अगं गाणं ऐकून पोट भरत नसतं आणि असे माणसं तुला काय खुश ठेवतील? त्याची तब्येत बघ आणि स्वतःला बघ, पुढे खूप पस्तावा होईल तुला तुझ्या निर्णयाचा. नेत्राची मैत्रीण रागातच तिथून निघून जाते. आता नेत्रा नाराज होते. काय करावं तिला समजत नाही. ती रागात रूममध्ये येते. आपण घेतलेला निर्णय चुकला तर नाही ना, तिला वाटू लागतं. समोर नवरा आता मिठाई खातोय बघून ती चिडते आणि त्याला सांगते, आजपासून हे सगळं खाणं बंद, किती वजन वाढत आहे बघ. तेव्हा आता ती नवऱ्याचा रागराग करायला लागते. हेच खा, हे नको, त्याच्या खाण्यापिण्यावर दबाव टाकते. सासू पण तिला मदत करते, कारण मुलाची तब्येत दिवसेंदिवस वाढतच होती. बायकोला आता नवऱ्याची लाज वाटू लागते. एक दिवस घरी अचानक आदर्शचा भाऊ अमर आला. अमरला पाहून तर नेत्रा त्याला डोळ्यांची पापणी न झाकता त्याला बघू लागली. इतका हँडसम मुलगा आपला दीर आहे हे तिला तिच्या सासूकडून समजलं. तो सकाळी गरम पाणी प्यायचा, त्याचा चहा बंद, त्याऐवजी ग्रीन टी घ्यायचा, आहार पण योग्य प्रमाणातच घ्यायचा.
तेव्हा नेत्रा विचार करू लागली. 2 भाऊ आहेत, पण दोघंही किती वेगळे. एक नेहमीच खात असतो, तर दुसरा खाणं अवॉइड करतो. आपल्या नवऱ्याला सुद्धा अमरसारखं बनवायचं, ती विचार करते आणि आता नवऱ्याच्या जेवणात बराच बदल करते. आदर्श हा बायकोला नेहमी विचारायचा, मी आधी पण तर असाच होतो ना ग, तू तर सगळा विचार करून माझ्यासोबत लग्न केलं होतं ना. तेव्हा नेत्रा बोलायची, ती चूक झाली माझी. इतका जाडा नवरा कधी मला विधवा करून जाऊ शकतो सांगता येत नाही. जर तुला माझ्यासोबत राहायचं असेल ना आदर्श, तर तुझ्या भावासारखं हो. उद्या डॉक्टरांना भेटून येऊ आपण. सगळे आता बाहेर उभे असतात. तोच नेत्राची दुसरी मैत्रीण येते आणि ती नेत्राला अमरकडे बघून बोलते, खूप छान चॉईस आहे तुझी. आता तिची मैत्रीण अमरकडे हात पुढे करत बोलते, जीज माझ्या मैत्रिणींची काळजी घ्या. पण ही गोष्ट आदर्शला खटकते की आपल्या बायकोने मला नवरा म्हणून ओळख करून दिली नाही, तर आपल्या भावाला तिचा नवरा सांगितलं. तो रागातच रूममध्ये येतो. इकडे अमर मनात खुश होतो, कारण त्याला त्याची वहिनी बघता क्षणी आवडली होती. इतकी छान बायको आपल्या जाड दादाला कशी भेटली हा विचार तो करत असे. इकडे नेत्रा रूममध्ये जाते. तोच आदर्श तिला विचारतो, तुझ्या मैत्रिणीला तू खोटं का सांगितलं, माझी ओळख का करून दिली नाही. तेव्हा नेत्रा बोलते, लाज वाटते मला तुझी, कारण तू अजिबात मला शोभत नाहीस. आपण दोघं बाहेर जातो तेव्हा सगळे आपल्याकडे बघून असतात. मला कंटाळा आला आता तुला सांगून, म्हणून मी खोटं सांगितलं. आणि तशी पण मी तुझ्या प्रेमात होते, हे मला आता खोटं वाटायला लागलं. अरे साधं जवळसुद्धा येऊ वाटत नाही तुझ्या. रात्री कधी इच्छा झालीच तर तुझे ते वाढलेले पोट नेहमीच आतमध्ये येतं. तुला तर बायकोला शारीरिक सुखसुद्धा देता येत नाही. माझ्या तर सगळ्या इच्छा तुझ्यासोबत आता मरून गेल्या. मी काय विचार करून तुझ्यासोबत लग्न केलं होतं आणि इथे काय घडलं. ती रडत खाली बसते. आता मात्र आदर्शला वाईट वाटतं. आपण आपल्या बायकोच्या जवळ जाऊ शकत नाही. तिला किती त्रास देतोय हे लक्षात घेऊन तो तिची माफी मागतो आणि तू जे सांगेल ते मी करेल असं प्रॉमिस देतो. आता अमरच्या मदतीने नेत्रा आपल्या नवऱ्याचा व्यायाम करून घेत असे, पण तो खूप लवकर थकत होता. त्याचं जेवण पण खूप कमी केलं होतं तिने. ते बघून सासू तिला बोलायची, सुनबाई माझ्या मुलाला एकाएकी असं नको ग करू, त्याला सवय नाही, आजारी पडेल तो. तेव्हा सून म्हणायची, आई आजारी पडला तरी चालेल, पण आता हे सगळं त्याला करावंच लागेल. त्यातली त्यात डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. मी रेग्युलर चेकअपसाठी पण जायचं तू. सगळं आता आदर्श नेत्रा जसं म्हणेल तसं करू लागला होता, पण त्याच्याकडून ते डाएट आणि व्यायाम पूर्णच होत नसे. हे बघून नेत्रा खूप चिडत असे. असेच काही दिवस गेले. एक दिवस अमर आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आला होता. तोच त्याच्या रूममध्ये नेत्रा येते. नेत्रा त्याला तसं शर्टलेस बघून आणि त्याची बॉडी बघून त्याच्याकडे पापणी न जागता एकटक बघू लागते. तिला तर त्याच्यासोबत काय बोलावं समजतच नाही. ती मनातच विचार करते, एकीकडे माझा तो जाड नवरा ज्याच्याकडून साधा व्यायाम होत नाही, आणि एकीकडे हा एकदम फिट आणि हँडसम त्याचा भाऊ. तोच अमर, वहिनी काय झालं, असं का बघत आहात. तेव्हा नेत्रा बोलते, काही नाही, माझा नवरा कधी एकदा तुझ्यासारखा होईल हा विचार करत आहे. तेव्हा अमर तिच्याजवळ येत बोलतो, माझ्या भावापासून तुम्ही खुश नाहीत का. तेव्हा नेत्रा बोलते, काय पाहून मी त्याच्या प्रेमात पडले माहिती नाही. गाणं आवडलं आणि बस झालं प्रेम. पण सगळे तेव्हा बोलत होते मला, हे लग्न नको करू, तुम्ही दोघं शोभणार नाहीत. तरी मी कुणाचंच ऐकलं नाही तेव्हा आणि लग्न केलं. पण आज माझा निर्णय चुकीचा आहे असं मला वाटत आहे. कारण गाणं ऐकून जर पूर्ण जीवन जगता येणं कसं शक्य आहे. प्रेम पण गरजेचं असतं. इथे जर काही होतच नसेल तर कसं काय मी त्या नवऱ्यासोबत थांबणार. तेव्हा अमर बोलतो, मग काय झालं, आता मी आलोय ना, तुमच्या काय इच्छा असेल तर सांगा, सगळ्या पूर्ण करेल. तिच्या पूर्ण शरीरावरून नजर फिरवून तो बोलतो, खरंच. ती बोलते. तो म्हणतो, हो. तितक्यातच तिची नजर अमरने लपवलेल्या ड्रिंकवर जाते आणि ती त्याला बोलते, म्हणजे तू करतोस. आजपासून तुम्ही पण कंपनी द्या वहिनी. आता दोघे पण छान करतात आणि ती तर इतकी करते की तिला ती काय करत आहे हे सुद्धा समजत नव्हतं. ती तर आता आपली इच्छा अमरकडून पूर्ण करून घेते. आता दोघांमध्ये शारीरिक संबंध पडतात. आता त्यानंतर दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू होतात. आता तर ती सासू देवपूजेला मंदिरात गेली
आणि आदर्श त्याच्या कामाला बाहेर गेला की लगेचच नेत्रा आपल्या आशिकला म्हणजेच दिराला भेटायला रूममध्ये जायची. दोघं पण आता मनसोक्त मजा करायचे. एक दिवस तर डॉक्टर आदर्शला सांगतात, तुम्ही वेट लवकरात लवकर कमी करा. तुम्हाला थायरॉइड, BP, शुगर बरेच आजार डिटेक्ट झालेत. तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. तेव्हा आदर्श बोलतो, पूर्ण प्रयत्न करत आहे मी, पण माझ्यात काही बदलच होत नाही. आदर्श घरी येतो तेव्हा त्याचे रिपोर्ट नेत्रा बघते. त्याचं वेट आजार बघून तर ती डोक्याला हातच लावते आणि त्याला बोलते, मला लवकरच विधवा नाही बनायचं. तू लवकर तुझ्या भावाकडून काही शिक आणि त्याच्यासारखं हो, नाहीतर मी सोडून देईल तुला, म्हणत ती रागातच अमरच्या रूममध्ये येते. तेव्हा अमरला एक फोन आलेला असतो ज्यात त्याच्याकडे 50,000 रुपयांची माग केली होती. मी काहीतरी करतो म्हणत अमर फोन बंद करतो आणि वहिनीला मिठीत घेत बोलतो, काय झालं, का चिडचिड करत आहे. तेव्हा झालेला प्रकार ती त्याला सांगते आणि मी आता नाही राहू शकत त्याच्यासोबत असं बोलते. तोच अमर बोलतो, मला पैशांची गरज आहे नेत्रा, तू दादाकडून घेऊन मला दे. तेव्हा नेत्रा बोलते, मी का देऊ, आणि तुझा दादा आहे, तू माग. तो त्या रात्री त्याच्यात जे शारीरिक संबंध बनले तो व्हिडिओ नेत्राला दाखवत बोलतो, हे बघ, तू मला पैसे दे, नाहीतर हा व्हिडिओ मी बाहेर दादाला आणि आईला दाखवेल. आता मात्र नेत्रा चिडते, किती खराब विचार आहेत तुझे, तू माझा व्हिडिओ बनवला, वरून मला धमकी देत आहे. अमर बोलतो, तसं समजा हवं तर वहिनी, कारण इतका प्रेम करणारा माझा दादा, त्याची तू नाही झालीस तर पुढे जाऊन माझी कशी होशील, म्हणून मी आधीच हा व्हिडिओ काढून ठेवलाय. कधी काय होईल सांगता येत नाही. आता मात्र नेत्रा त्याच्यावर रागावली, हे काय होतंय माझ्यासोबत, म्हणून चिडतच रूममधून बाहेर गेली. पण ही गोष्ट मात्र तिच्या नवऱ्याने ऐकली की आपला भाऊ आपल्या बायकोला ब्लॅकमेल करत आहे. आता तो चिडूनच रूममध्ये येत त्याला झोपेच्या गोळ्याचा ओव्हरडोस देतो आणि माझ्या बायकोसोबत हे सगळं केलं तू, म्हणून आता तुला सजा, म्हणत तिथून निघून जातो. दुसऱ्या दिवशी अमर झोपेतून उठतच नाही. बघून आई रडते, म्हणजे अमर या जगातून कायमचा निघून गेला होता. काही दिवस जातात. आता तर नेत्रा पण आपली बॅग भरते आणि कायमचं घर सोडून जात आहे असं सांगते. तेव्हा मला तुझ्याकडून डिवोर्स हवा असं म्हणते. तेव्हा आदर्श तिला मनवतो आणि तू म्हणेल ते मी करत आहे ना, तू नको जाऊ मला सोडून, मी प्रेम करतो तुझ्यावर, माझी जर तब्येत कमी होत नाही तर माझी काय चूक. तेव्हा नेत्रा बोलते, मला नाही माहिती बाकी, तू सर्जरी कर आणि बारीक हो, होत असेल तुझ्याकडून तर सांग, नाही तर मी जाते. तेव्हा सासू बोलते, आज सुनबाई, आत्ताच घरात शोक पसरला आहे, त्यात तू असं करत आहेस, थोडा वेळ दे माझ्या मुलाला, आज दिवस वेळ आहे, उद्या आपण जातोय डॉक्टरांकडे, बोलत तो रूममध्ये जाते. दुसऱ्या दिवशी आदर्शचा परत चेकअप होतो. तो रूममध्येच असतो, पण त्याला डॉक्टर आणि आपली बायको काय बोलते ते ऐकू येत होतं. डॉक्टर नेत्राला बोलतो, आपण ही सर्जरी करू शकत नाही, कारण त्याचे सगळेच हाय लेवलला आहेत. सगळं नॉर्मल झालं की आपण सर्जरी करू, कारण अशात जर केली तर त्याचा जीव जाऊ शकतो. आता आदर्शला वाटतं आपली बायको चांगलं काहीतरी बोलेल, पण तिचं बोलणं ऐकून त्याची तर पायाखाली जमीन सरकते, कारण ती बोलते, डॉक्टर, अशा माणसाने जगून तरी काय फायदा, मेला तर मेला, मला तो बारीक झालेला लागत आहे फक्त. तुम्ही तयारी करा सर्जरीची, आम्हाला कळवा, आम्ही येऊ, बाकी तुम्ही काळजी करू नका, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मरू दे त्याला मरत असेल तर. आता आदर्श बाहेर येत बोलतो, पण आपण विचार करू ना अजून. तेव्हा डॉक्टर पण रिस्क बघून नेत्राला बोलतात, आपण विचार करा, अजून सुद्धा खूप रिस्क आहे. तेव्हा नेत्रा बोलते, आम्ही रिस्क घ्यायला तयार आहे, तुम्ही तयारी करा फक्त. आता मात्र आदर्शला तिचा खूप राग येतो आणि अशी बायको काय कामाची, जिला मी महत्त्वाचाच नाही, मी मेलो तरी तिला काहीच फायदा नाही, मी तिला माझ्या भावासोबत पकडलं तरीही माफ केलं आणि ती तर माझा जीव घ्यायला बसली आहे. जर तिला माहिती होतं की मी जाड आहे, तिला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो, मग का लग्न केलं. बराच विचार तो करतो आणि नेत्राला बोलतो, डॉक्टर जर नाही बोलत आहे तर मग का बळजबरी करत आहेस. तेव्हा नेत्रा बोलते, आरशात बघ एकदा स्वतःला कसा दिसतोय. आता मात्र आदर्शला कंट्रोलच होत नाही आणि तो जोरातच रागात तिला खाली पाडतो आणि मारतो. माहिती होतं ना आधी सगळं, मग का केलं लग्न. आता जा तू पण देवाकडे, जिथे मी अमरला पाठवलं, म्हणत आदर्शच्या हातून 2 पाप घडतात
आता बाहेरून येणारी आई सगळं बघून घाबरते आणि माझ्याच मुलाने माझ्या लहान मुलाला आणि त्याच्या बायकोला मारलं हे तिला समजतं आणि ती पोलिसांना बोलवते. आदर्शला म्हणते, का बाळा, का केलंस असं? आता आयुष्यभर सजा भुगत. आई मला माफ कर, पण मी जे बघितलं ऐकलं ते कसं विसरू? झालेला सगळा प्रकार आदर्श आज आईला सांगतो. पोलीस आदर्शला घेऊन जातात. अशा प्रकारे त्याच्या मनात नसताना सुद्धा त्याच्या हातून गुन्हा घडतो. या गोष्टीचं तात्पर्य, कधी कुणासोबत काय घडेल सांगता येत नाही. म्हणून प्रेम करताना विचार करा, पुढे जाऊन तुम्ही त्याच्यासोबत पूर्ण आयुष्य जगू शकणार किंवा नाही. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला नक्की कॉमेंट करून कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेजारील बेल आयकॉन बटन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून जेव्हाही नवीन व्हिडिओ टाकू सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.